नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासिकेला आपण भौतिक सुविधा हा घटक युनिट नंबर 3 मधील अभ्यासलेला आहे। आजच्या तासिकेला आपण नियोजन आणि प्रशासन याच्यामध्ये वार्षिक कामाचं नियोजन आणि वेळापत्रकाचं नियोजन आणि प्रशासन कशा प्रकारे केलं जात असतं, तर या संदर्भातला याच्या अंतर्गत येणारा वार्षिक कामाचं नियोजन हा भाग आपण या तासिकेमध्ये अभ्यासणार आहोत। तर याच्यामध्ये शाळेच्या संदर्भात वार्षिक कार्याचं किंवा वार्षिक कामाचं नियोजन कसं केलं जातं हा आजच्या आपल्या तासिकेचा असणारा अभ्यासाचा मुख्य विषय असलेला आपल्याला बघायला मिळतं। तर आपण बघतो की नियोजन ही गोष्ट सर्व क्षेत्रामध्ये महत्त्वाची मानली गेलेली आहे। नियोजनाशिवाय कोणतेही काम आपल्याला ठरवलेल्या वेळेमध्ये आणि कमीत कमी परिश्रमामध्ये पार पाडायचं असेल तर नियोजन आवश्यक मानलं गेलेलं आहे। तर नियोजनाची व्याख्या अशी केली गेलेली आहे की नियोजन म्हणजे कमी वेळामध्ये कमी श्रमात जास्तीत जास्त उद्दिष्ट साध्य करून घेता येतील अशा गोष्टीचा विचार करून जो आराखडा तयार केला जात असतो त्याला नियोजन असं म्हटलं जातं। तर कमीत कमी वेळात आणि कमीत कमी श्रमात जास्तीत जास्त मनुष्यबळाचा प्रामुख्याने वापर करून आपल्याला ठरवलेली उद्दिष्ट साध्य करण्यासंदर्भातला विचार हा नियोजनामध्ये महत्त्वाचा मानला गेलेला आहे। आता हे नियोजन करत असताना शाळे स्तरावरील नियोजन करत असताना किंवा शालेय कार्याचं नियोजन करत असताना प्रामुख्याने शाळेच्या संदर्भात आवश्यक असणाऱ्या कोणत्या गरजा आहेत किंवा उपलब्ध आपल्याकडे कोणती साधनसामुग्री आहे, शासकीय धोरणं कोणती आहेत, त्याचबरोबर शासनाने वरचेवर काढलेले आदेश कोणते आहेत, या सर्व बाबींचा विचार करून नियोजन करणं महत्त्वाचं आहे। आता याच्यामध्ये सुद्धा मुख्याध्यापकाने फक्त स्वतः एकट्याने नियोजन करून चालणार नाही, तर त्याच्यामध्ये शिक्षकाचा, विद्यार्थ्याचा, पालकाचा, व्यवस्थापक मंडळाचा तर यांचाही सहभाग हा प्रामुख्याने नियोजन करत असताना घेणं गरजेचं आहे। आणि त्यांचा सहभाग घेतल्यामुळे नियोजनाची प्रक्रिया जी आहे ती अतिशय चांगल्या प्रकारे होण्यास त्यामुळे मदत होत असते। त्यामुळे नियोजनाच्या संदर्भातील माहितीसुद्धा आपल्याला या ठिकाणी घेणं गरजेचं आहे। आता बघा, शालेय कार्याच्या नियोजनाची काय गरज आहे आपल्याला किंवा वार्षिक कामाच्या नियोजनाची काय गरज आहे, तर या संदर्भात काही आपल्याला गरजेच्या अनुषंगाने काही मुद्दे या ठिकाणी सांगता येतील। तर खालील कारणासाठी शाळेच्या कार्याच्या नियोजनाची गरज किंवा वार्षिक नियोजनाची गरज असलेला आपल्याला या ठिकाणी वाचते। तर त्यामधला असणारा पहिला मुद्दा असा सांगितलेला आहे की शिक्षणाची उद्दिष्टे कार्यक्षमतेने व सहजपणे साध्य जर आपल्याला करायचे असेल तर त्यासाठी शालेय कार्याच्या नियोजनाची गरज आपल्याला या ठिकाणी सांगता येईल। त्याचबरोबर विविध कार्यक्रमात समन्वय साधून त्यांची जाणीवपूर्वक कार्यवाही करायची असेल तर त्यासाठी सुद्धा नियोजनाची गरज असलेली आपल्याला बघायला मिळते। त्याचबरोबर मानवी श्रम, वेळ आणि उपलब्ध साधनसामुग्री यांचा अपव्यय टाळण्यासाठी नियोजनाची आवश्यकता असलेली आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। त्याचबरोबर कार्याला आपल्या दिशा मिळण्यासाठी सुद्धा नियोजनाची गरज असलेली आपल्याला बघायला मिळते। त्याचबरोबर लोकशाही तत्वानुसार श्रम विभागणी करून कार्य प्रभावीपणे पार पाडण्यासाठी नियोजनाची असणारी गरज आपल्याला असलेले बघायला मिळते। त्याचबरोबर उपलब्ध मानवी शक्ती व भौतिक साधनसामुग्रीचा योग्य कारणासाठी जास्तीत जास्त वापर कसा करता येईल किंवा जास्तीत जास्त उपयोगात कसा या उपलब्ध मानवी शक्ती आणि भौतिक साधनसामुग्री याचा जास्तीत जास्त योग्य करण्यासाठी कसा उपयोग करता येईल या दृष्टिकोनातून विचार करण्यासाठी नियोजनाची गरज असलेली आपल्याला बघायला मिळते। त्याचबरोबर शालेय जीवनामध्ये प्रत्येक मानवी घटकाची प्रगती साधण्यासाठी सुद्धा नियोजनाची आवश्यकता असलेली आपल्याला बघायला मिळते। त्याचबरोबर कार्यामध्ये व कार्याच्या कार्यवाहीमध्ये आवश्यकतेप्रमाणे योग्य त्या सुधारणा घडवून आणण्यासाठी नियोजन करणं हे वार्षिक कामाचं आवश्यक आहे। आता शालेय कार्याच्या वार्षिक नियोजनाच्या संदर्भात विचार करत असताना आपणाला किंवा वर्षभरामध्ये जे काही नियोजन वार्षिक कामाचं जे नियोजन करावं लागत असतं किंवा वर्षभरामध्ये मुख्याध्यापकाला असेल, शिक्षकाला असेल, जे कामं करावं लागत असतात तर त्याचं नियोजन मुख्याध्यापकाला प्रामुख्याने वर्षाच्या सुरुवातीलाच या ठिकाणी करावं लागत असतं। याच्या नियोजनामध्ये प्रामुख्याने 2 प्रकारचं नियोजन हे महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे। त्याच्यामध्ये अभ्यासविषयक कार्यक्रमाचं नियोजन आणि दुसरा भाग सांगितला गेलेला आहे तो म्हणजे अभ्यासानुवर्ती उपकार्यक्रमाचं नियोजन करणं। तर त्या 2 गोष्टीचं नियोजन आपल्याला वर्षाच्या सुरुवातीला या ठिकाणी करावं लागत असतं। सुरुवातीला आपण अभ्यासविषयक कार्यक्रमाचं नियोजनामध्ये कोणकोणत्या अभ्यासविषयक कार्यक्रमाचं नियोजन करावं लागत असतं तर या संदर्भातली माहिती आपण थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत। तर त्यामध्ये प्रामुख्याने नियोजन जर आपण सुरुवातीलाच जर केलं तर त्या ठिकाणी वर्षभरामधलं असणारं प्रशासन चांगल्या पद्धतीने करत असताना किंवा प्रशासकीय कामकाज जे मुख्याध्यापक करत असतात तर त्यांना योग्य प्रकारे कार्यवाही करण्यासाठी वर्षाच्या सुरुवातीला केलेलं नियोजन जे आहे
तर ते नियोजन या ठिकाणी मदतनीस ठरत असतात. त्यामुळं नियोजन करत असताना काटेकोरपणे किंवा व्यवस्थितरित्या नियोजन करणं महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे. शालेय वार्षिक कामाच्या नियोजनाबाबत खालील साधारणपणे काही घटक जे सांगितले गेलेले आहेत. कोणत्या गोष्टीचं वार्षिक नियोजन शालेय स्तरावरती करणं अपेक्षित आहे अभ्यासविषयक नियोजनामध्ये. तर त्या संदर्भातले काही मुद्दे आपल्याला या ठिकाणी चर्चा करता येतील की त्याच्या आधारे तुम्हाला शाळेमध्ये अभ्यासविषयक कोणत्या प्रकारचं नियोजन केलं जात असतं, तर त्या संदर्भातली कल्पना येण्यास या ठिकाणी मदत होईल. तर त्याच्यामध्ये अभ्यासक्रमातील विषय याचं नियोजन हे प्रामुख्याने आपल्याला अभ्यासविषयक नियोजनामध्ये सुरुवातीला या ठिकाणी करावं लागत असतं. शाळेमध्ये कोणत्या प्रकारचे विषय शिकवले जात आहेत, त्याच्यामध्ये ऐच्छिक विषय कोणते आहेत, ते शिकवण्याची व्यवस्था कशी करावायची किंवा अनिवार्य विषय कोणता आहेत, त्या अनिवार्य विषयाची वाटणी आपल्याला त्या ठिकाणी कशी करायची, या गोष्टीचं नियोजन हे ह्या गोष्टीचं नियोजनाचा विचार हा अभ्यासविषयक नियोजनामध्ये प्रामुख्याने आपल्याला करता येईल. अध्यापन विषयाच्या कार्याचं वाटप करत असताना प्रामुख्याने शिक्षकाची पात्रता असेल, आवड असेल, वर्गातील विद्यार्थ्याची गरज आणि शाळेची सोय असेल, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार अध्यापन कार्याचं नियोजन करत असताना किंवा विषयाची वाटणी करत असताना शिक्षकाने मुख्याध्यापकांनी करणं गरजेचं आहे की जेणेकरून शिक्षकाला स्वतःचं अध्यापनाचं असेल काम किंवा इतर जी कामे करावी लागत असतात शिक्षकाला, तर ती इतर करावी लागणारी कामे अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी करता येऊ शकतात. तर त्यासाठी अभ्यासविषयक कार्यक्रमाचं नियोजन हे सुरुवातीलाच या ठिकाणी करणं गरजेचं आहे. त्यानंतर विविध विषयाच्या वार्षिक नियोजन. आता बघा याच्यामध्ये हा दुसरा मुद्दा सांगितलेला आहे. पहिला मुद्दा सांगितलेला आहे तो म्हणजे अभ्यासक्रमातील विषय अभ्यासविषयक नियोजनाच्या संदर्भात विचार करत असताना. दुसरा मुद्दा सांगितलेला आहे विविध विषयाचं वार्षिक नियोजन. याच्यामध्ये शिक्षकांमध्ये अध्यापन कार्याची वाटणी झाल्यानंतर वर्षभर अध्यापन करावायच्या प्रत्येक विषयाचं वार्षिक नियोजन या ठिकाणी प्रत्येक शिक्षकाने करावायचं असतं. त्यामुळं विषयाचं वार्षिक नियोजन करत असताना शिक्षकाकडून ते वार्षिक नियोजन या ठिकाणी मुख्याध्यापकांनी करून घेणं गरजेचं आहे. आणि ते नियोजन करत असताना कालमर्यादा असेल, विषय घटक असेल आणि उद्दिष्ट असेल, ह्या गोष्टीचा विचार करून ते शिक्षकाकडून नियोजन करून घेणं महत्त्वाचं आहे. आता कालमर्यादेचा संदर्भात विचार करत असताना आपल्याला विविध विषयाचं वार्षिक नियोजन जे शिक्षक करत असतात तर त्यांनी कालाचा विचार किंवा तासिकांचा असणारा विचार हा या ठिकाणी करणं गरजेचं आहे की उपलब्ध कालमर्यादेमध्ये शिक्षकाने त्या विषयाच्या अध्यापनाचे कार्य पूर्ण करायचे असते. त्यामुळं विषयासाठी किती तासिका लागणार आहेत याची तरतूद वार्षिक नियोजन करत असताना मुख्याध्यापकांनी करणं गरजेचं आहे. प्रत्येक विषयाचे शिक्षक असतील ते आपल्या विषयासाठी लागणाऱ्या तासिकांचं नियोजन हे मुख्याध्यापकाकडे देतील आणि त्यानुसार वार्षिक जे नियोजन करणार आहेत शिक्षक मुख्याध्यापक अध्यापन विषयक, तर त्याच्यामध्ये त्या शिक्षकाच्या तासिकानुसार वार्षिक नियोजनामध्ये त्या शिक्षकाच्या नावासमोर त्या तासिका आणि त्याचा असणारा विषय या ठिकाणी देता येईल. तर त्यासाठी कालमर्यादेचा विचारसुद्धा हा वार्षिक नियोजनामध्ये अभ्यासविषयक आपल्या असणाऱ्या शालेय कार्याच्या वार्षिक नियोजनामध्ये महत्त्वाचा मानला गेलेला आहे. त्यानंतर याच्यामध्येच वार्षिक नियोजनामध्येच प्रामुख्याने विषयाचे जे घटक आहेत घटकाच्या संदर्भातसुद्धा विचार या ठिकाणी करावायचा आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने संबंधित विषयासाठी किती घटक आहेत किंवा त्या घटकाचे महत्त्व किती आहे, घटकाची काठिण्य पातळी कशी आहे, लक्षात घेऊनच उपलब्ध तासिकापैकी किती तासिका द्यावायच्या हे प्रामुख्याने मुख्य शिक्षकाला निश्चित करावं लागत असतात. त्याचाही आराखडा त्यांनी किती तासिका आपल्याला प्रत्येक विषयाला लागणार आहेत, काठिण्य पातळीनुसार प्रत्येक घटकाला किती तासिका लागणार आहेत या संदर्भातली असणारी माहिती ही शिक्षकाने मुख्याध्यापकाला देणं गरजेचं आहे विविध विषयाचं वार्षिक नियोजन करण्याच्या दृष्टिकोनातून. त्याचबरोबर उद्दिष्टांचाही विचार प्रामुख्याने वार्षिक नियोजन करत असताना करणं गरजेचं आहे. शिक्षक जे विविध विषयाचं वार्षिक नियोजन करत असतात तर त्यांनी आपल्या विषयासाठी आपल्या अध्यापनातून कोणते उद्दिष्ट साध्य करावायचे आहेत, मग प्रत्येक विषय घटकातून कोणते उद्दिष्ट साध्य करावायचे आहे, त्या उद्दिष्टाला अनुसरून किती तासिका द्यावायचा याचा विचार हे प्रामुख्याने करावा लागत असतो. या विषयाचे अध्यापन करावायचे आहे, प्रामुख्याने ज्या विषयाचे अध्यापन करावायचे आहे त्या विषयातील घटकामध्ये साध्य करावायचे उद्दिष्ट आणि त्या दृष्टीने उपलब्ध तासिकांचं वाटप, ह्या सर्व गोष्टीचा एकत्रित विचार हा वार्षिक नियोजनामध्ये मुख्याध्यापकाला करावा लागत असतो. त्यामुळं त्या संदर्भातील माहितीसुद्धा शिक्षकांनी मुख्याध्यापकाला वार्षिक नियोजन करत असताना देणं गरजेचं आहे. त्यामुळं मुख्याध्यापकाला आपलं असणारं जे विविध विषयाचं वार्षिक नियोजन करायचं आहे तर त्या दृष्टिकोनातून नियोजन करण्यासाठी मदत होत असते. त्यामुळं विविध विषयाचं नियोजन करत असताना त्याचा कालावधी असेल, त्यानंतर असणारा त्याची उद्दिष्ट असतील व विषय घटक असतील, तर ह्या सर्व गोष्टींचा एकत्रित विचार करून
विविध विषयाचा तासिक किंवा विषयाचं असणारं नियोजन या ठिकाणी मुख्याध्यापकाला प्रामुख्याने करावं लागत असतं. त्यानंतर वेळापत्रकाचं नियोजन, शालेय दैनंदिन कार्य व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी प्रामुख्याने मुख्याध्यापकाला शिक्षकांच्या मदतीने अनेक प्रकारची वेळापत्रकं या ठिकाणी तयार करावी लागत असतात किंवा वेळापत्रक हा शालेय कार्य चालवण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा घटक असलेला आपल्याला बघायला मिळतं. शाळेचं शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच या वेळापत्रकं तयार होणं गरजेचं आहे की यासाठी वेळापत्रक म्हणजे काय, वेळापत्रकाचे विविध प्रकार कोणते, वेळापत्रकाची आवश्यकता काय, वेळापत्रक रचनेची तत्त्व कोणती आहेत, त्याचबरोबर वेळापत्रक तयार करत असताना कोणत्या प्रकारच्या अडचणी येतात, या बाबीसाठी स्वतंत्र विचार हा याच्यामध्ये वार्षिक नियोजन करत असताना करणं गरजेचं आहे किंवा वेगवेगळ्या विषयाची वेळापत्रकं तयार करून घेण्याचं कार्यसुद्धा मुख्याध्यापकाला या ठिकाणी शिक्षकाकडून करून घ्यावं लागत असतं. त्यामुळं ह्या सर्व गोष्टींचा वार्षिक नियोजन करत असताना वेळापत्रकं कशी असणार आहेत, कोणत्या परीक्षांचं वेळापत्रक, परीक्षा कधी असणार आहेत किंवा इतर अध्यापनविषयक वेळापत्रक कसे असणार आहेत, शिक्षकाचं वेळापत्रक असेल, एकंदरीत इयत्तेचं वेळापत्रक असेल किंवा संपूर्ण इयत्ताचं एकत्रित वेळापत्रक असेल, याचं नियोजन हे वार्षिक नियोजनाचाच एक भाग मानला गेलेला आहे. त्यामुळं वार्षिक कामाचं जे नियोजन करावं लागत असतं शालेय स्तरावरती, तर त्याच्यामध्ये सुद्धा ह्या गोष्टीचा विचार हा प्रामुख्याने या ठिकाणी करायचा आहे. त्याचबरोबर मूल्यमापनाच्या अनुषंगाने सुद्धा नियोजन, वार्षिक मूल्यमापनाच्या दृष्टिकोनातून सुद्धा वार्षिक नियोजन या ठिकाणी करावं लागत असतात. शाळेमध्ये अपेक्षित उद्दिष्टे समोर ठेवून अभ्यासविषयक आणि अभ्यासेतर व अभ्यासांवरती जे उपक्रम आहेत आयोजित केले जात असतात. त्यामुळे त्या सर्व कार्यक्रमाला पार पाडण्यासाठी काही उद्दिष्ट समोर मांडलेले असतात आणि उद्दिष्ट समोर ठेवून त्या दृष्टिकोनातून त्याचं असणारं नियोजन, त्याचे मूल्यमापन सुद्धा करणं गरजेचं असतं किंवा ठरवलेली उद्दिष्टे किती प्रमाणात साध्य झालेले आहेत किंवा नियोजन जे केलेलं आहे ते योग्य पद्धतीने होतं आहे की नाही हे तपासण्यास वर्षभरातलं आपण जे नियोजन करणार आहोत वेगवेगळ्या विषयाचं असेल, अभ्यासविषयक असेल तर ते किंवा परीक्षांचं असणारं नियोजन असेल तर ते व्यवस्थितरित्या होतं आहे की नाही हे पाहण्यासाठी त्याचं मूल्यमापन करावं लागत असतं. त्यामुळे मूल्यमापनविषयक नियोजनसुद्धा या ठिकाणी वर्षाच्या सुरुवातीलाच या ठिकाणी करावं लागत असतात. विद्यार्थ्याचे असणारे प्रगती आपल्याला करावं, विद्यार्थ्याचं प्रगतीचं मूल्यमापन कधी करायचं आहे, कसं करायचं आहे किंवा कोणत्या साधनांनी करायचं आहे हे वर्षाच्या सुरुवातीलाच ठरवावं लागत असतं. त्या दृष्टिकोनातून घटक चाचण्या असतील, सत्र परीक्षा असतील, ह्या कधी घ्यायच्या, कोणत्या प्रकारच्या घ्यायच्या किंवा किती गुणांसाठी घ्यायच्या, या किंवा प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असेल किंवा ते प्रश्न कोणी काढायचे, कधी काढायचे किंवा उत्तरपत्रिका कधी तपासावायच्या, त्याचा निकालपत्रक कसं तयार करायचं किंवा त्या संदर्भातलं पूर्वनियोजन हे वर्षाच्या सुरुवातीलाच या ठिकाणी करावं लागत असतं. त्यामुळं वर्षाच्या सुरुवातीलाच वार्षिक कामाचं जे नियोजन करावं लागत असतं त्याच्यामध्ये मूल्यमापनविषयक नियोजनाचा सुद्धा या ठिकाणी समावेश हा प्रामुख्याने आपल्याला करावा लागत असतो. त्यामुळं मूल्यमापनाचं नियोजन हे सुद्धा वर्षारंभी करणं तितकंच महत्त्वाचं असलेलं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. त्यानंतर पर्यवेक्षण व मार्गदर्शन या संदर्भातलं असणारं नियोजनसुद्धा वर्षाच्या सुरुवातीला या ठिकाणी करावं लागत असतं. शिक्षकाच्या विषयाचं अध्यापन कार्य उत्कृष्ट व दर्जेदार होण्यासाठी शिक्षकाला मार्गदर्शनाची गरज असतं. मग कधी कधी आपल्याला त्या शिक्षकाला मार्गदर्शन करायचं आहे किंवा कोणत्या वेळी आपल्याला त्या शिक्षकाला मार्गदर्शन करायचं आहे, कसं मार्गदर्शन करायचं आहे किंवा त्या शिक्षकाच्या कामाचं पर्यवेक्षण कशा प्रकारे करायचं आहे याचंसुद्धा एक किंवा शिक्षकांना दिलेले गृहपाठ, विद्यार्थ्याला गृहपाठ दिलेले असतात. त्या शिक्षकांनी गृहपाठाचा वह्या तपासून ठेवलेल्या असतात व त्यांना त्यांच्या लेखी कामाचे वह्याचे निरीक्षण करून शिक्षकांना त्या संदर्भात काय करावं लागत असतो, मार्गदर्शनपण अहवाल किंवा मार्गदर्शनपर सूचना त्या ठिकाणी द्याव्या लागत असतात वेगवेगळे कार्य करण्याच्या दृष्टिकोनातून. तर त्या देण्यासाठी मुख्याध्यापकांना पर्यवेक्षणाचं आणि मार्गदर्शनाचं असणारं नियोजन हे सुरुवातीलाच या ठिकाणी करावं लागत असतो. त्यामुळे पर्यवेक्षणविषयक नियोजनाचा आणि मार्गदर्शनविषयक नियोजनाचा सुद्धा विचार आपल्याला याच्या संदर्भात या ठिकाणी करावा लागेल, म्हणजे वार्षिक नियोजन वर्षाच्या आरंभी या ठिकाणी करावा लागेल. विशेषतः शिक्षकाला जे मार्गदर्शन करावं लागत असतं ते अध्यापनाविषयक कामाच्या अनुषंगाने मार्गदर्शन करावं लागत असतं. कारण अध्यापन जर चांगलं झालं तर शाळेची गुणवत्ता वाढण्याच्या दृष्टिकोनातून मदत होत असते. त्यामुळं अध्यापनविषयक मार्गदर्शन कसं करायचं, कोणत्या पद्धतीने करायचं या अनुषंगाने मुख्याध्यापकाला पर्यवेक्षण व मार्गदर्शनविषयक नियोजन हे गोष्ट सुरुवातीलाच या ठिकाणी करावी लागत असते. त्यानंतर विषय मंडळाच्या कार्याचं नियोजन. आता याच्या शाळेमध्ये अनेक प्रकारचे अभ्यास मंडळ असतात
विविध विषय असतात, त्या विषयाला अनुसरून अभ्यास मंडळाची निर्मिती ही शालेय स्तरावरती करण्यात आलेली असते. त्यामुळे शिक्षक विद्यार्थी यांचा गुणात्मक दर्जा उंचवण्याच्या दृष्टिकोनातून अभ्यास मंडळाला अनेक वर्षभरामध्ये कार्यक्रम आयोजित करावे लागत असतात. त्यामुळे शाळेच्या कार्यामध्ये एकजिनसीपणा आणण्यासाठी अशा अभ्यास मंडळाच्या कार्याचं नियोजन या ठिकाणी करणं फायद्याचं ठरत असतं. याच्यामध्ये अभ्यास मंडळाचे जे उपक्रम वगैरे घेतले जात असतात, त्याच्यामध्ये व्याख्यान असतात, चर्चासत्र असतात, सहल असतात, क्षेत्रभेटी असतात किंवा इतर जे ठरवलेले आपल्या नियोजनामध्ये उपक्रम असतात, तर ते कशा पद्धतीने घ्यायचं वेगवेगळ्या अभ्यास मंडळाच्या माध्यमातून, तर त्याचंही नियोजन शिक्षकाला सुरुवातीलाच या ठिकाणी करावं लागत असतं. कारण अभ्यास मंडळाचे फक्त स्थापना करून चालणार नाही, तर त्याचं असणारं कार्यही प्रत्यक्ष आपल्याला या ठिकाणी करून घ्यावं लागणार आहे. त्यामुळं ते कार्य चांगल्या पद्धतीने होण्यासाठी अभ्यास मंडळाचं तर वार्षिक नियोजनाची आवश्यकता असलेलं आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर शिक्षक सभांचं नियोजन. शाळेचं कार्य हे लोकशाही तत्वानुसार चालत असतं. त्यामुळं लोकशाही तत्वानुसार चालत असताना मुख्याध्यापक, शिक्षक असतील यांच्यामध्ये विचारांची देवाणघेवाण होणं गरजेचं आहे. त्यामुळे शाळेमध्ये मुख्याध्यापकांना शिक्षकांच्या सभा घ्याव्या लागत असतात. ह्या सभामध्ये शाळेच्या नेमक्या कोणत्या गरजा आहेत, शाळेच्या प्रश्न कोणते आहेत, शाळेच्या विकासात्मक योजना कोणत्या आहेत, यावरती प्रामुख्याने चर्चा होत असतात. आणि त्या चर्चेतूनच वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय शाळेच्या विकासाभिमुख अशा पद्धतीचं काय घेतले जातात, तर निर्णय हे प्रामुख्याने घेतले जात असतात. आणि सर्वांच्या विचारातून एखादी चांगली योजना असेल ही तयार केली जात असते आणि ती योजना शाळेमध्ये राबवून शाळेचा असणारा विकास करण्याचं कार्य हे शालेय पातळीवरती केलं जात असतं. तर यासाठी शिक्षक सभांची गरज असलेली आपल्याला बघायला मिळते. त्यामुळं आपल्या समस्या आणि गरजा शिक्षकांना मुख्याध्यापकासमोर मांडता याव्यात या दृष्टिकोनातून वर्षभरामध्ये शालेय कार्य चांगलं चालण्याच्या दृष्टिकोनातून शिक्षक सभांचं आयोजन या ठिकाणी करावं लागत असतात. त्यामुळे त्या शिक्षक सभा कधी घ्यायच्या, कशा घ्यायच्या, कोणत्या पद्धतीने घ्यायचं याच्याविषयीचं नियोजनसुद्धा हे वर्षारंभी करावं लागत असतं. कारण ते नियोजन केल्यामुळं शिक्षक सभा घेतल्यामुळं शालेय कार्य हे चांगल्या पद्धतीने पार पाडण्यास त्यामुळे मदत होत असते. त्यामुळं शिक्षक सभांचं नियोजनसुद्धा या ठिकाणी वर्षारंभी या ठिकाणी घ्यावं लागत असतं. त्याचबरोबर शिक्षणविषयक सोयी साधनं या संदर्भातलं सुद्धा नियोजन हे वर्षारंभीचं या ठिकाणी करणं महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे. तर याच्यामध्ये शिक्षणाच्या कार्यासाठी भौतिक आणि मानवी साधन सुविधांची आवश्यकता असते. शाळेमध्ये वर्गाच्या संख्येनुसार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्याची काय केली गेलेली असते, नेमणूक करावी लागत असते. त्यामुळे अनेक सोयीसुविधांचा विचार करत असताना वर्ग खोल्यांची व्यवस्था असेल, ग्रंथालय असेल, प्रयोगशाळा असेल, विषय खोल्या असतील, गरजेनुसार वर्गातील साहित्य असेल, विविध शैक्षणिक साधने असतील, नियतकालिका असतील, या सर्व गोष्टींचा नियोजन हे या सर्व सुविधा ज्या आहेत त्याच्याविषयीचं नियोजनसुद्धा आपणाला शिक्षणविषयक सोयी साधना याच्यामध्ये आपल्याला करावं लागेल. भौतिक साधनांची किती आपल्याकडे आता सध्या उपलब्धता आहे किंवा कोणकोणती साधने आपल्याला खरेदी करावी लागतील, त्या साधनाची निगा व जतन कशा प्रकारे करायचं या अनुषंगाने सुद्धा नियोजन हे प्रामुख्याने करावं लागत असतं. तर ते नियोजन हे शिक्षणविषयक सोयी साधनांच्या नियोजनामध्ये प्रामुख्याने येऊ शकणार आहे. तर साधारणपणे अभ्यासविषयक नियोजनामध्ये ह्या सर्व नियोजनाचा या ठिकाणी विचार आपल्याला करावा लागणार आहे की जेणेकरून शाळेची गुणवत्ता वाढवण्याच्या दृष्टिकोनातून केले गेलेले नियोजन आहे तर ते मदतनीस ठरेल आणि त्या नियोजनामुळे शाळेची गुणवत्ता वाढण्यास मदत होईल. तर त्या दृष्टिकोनातून ह्या वार्षिक कामाच्या नियोजनाचा विचार हा आपल्याला या ठिकाणी करावायचा आहे. तर आताच आपण या ठिकाणी वार्षिक कामात जे अभ्यासविषयक नियोजन केलं जात असतं तर त्याचं असणारं 8 मुद्दे या ठिकाणी अभ्यासलेले आहेत. आता अभ्यासाशिवाय इतर गोष्टीचं सुद्धा नियोजन हे मुख्याध्यापकाला करावं लागत असतं. त्याच्यामध्ये उपक्रमाच्या संदर्भात विचार करत असताना अभ्यासांवरती उपक्रमाचं नियोजन आणि अभ्यासतर कार्यक्रमाचं नियोजन ह्या 2 गोष्टींचं सुद्धा नियोजन हे ह्याला पूरक वार्षिक आपल्या असणाऱ्या नियोजनाला पूरक असं नियोजन या ठिकाणी करावं लागत असतं किंवा वार्षिक ज्या कामाचं नियोजन करावं लागत असतं त्याच्यामध्ये अभ्यासाला पूरक असं अभ्यासनंतर उपक्रमसुद्धा घेतले जात असतात आणि अभ्यासांवरती आणि अभ्यासेतर अशा दोन्ही उपक्रमांच्या नियोजनाचा सुद्धा विचार या ठिकाणी आपल्याला करावा लागत असतो. बघा, शाळेमध्ये विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी शाळेत दैनंदिन अध्यापनाचं कार्य चालू असतं आणि शाळेत विविध विषयाचं अध्यापन करून विद्यार्थी ज्ञानग्रहण हे प्रामुख्याने करत असतात. वर्गात भूगोलाच्या तासाला विविध
विद्यार्थी विविध पिके असेल, नद्याचं कार्य असेल, डोंगर पर्वत इत्यादी माहिती मिळवतात. काही वेळेला विद्यार्थी सहलीला जाऊनही प्रामुख्याने शेतातील असणाऱ्या पिके, नदीचं कार्य, डोंगर पर्वत इत्यादी विषयीची माहिती मिळवत असतात. त्याचबरोबर सहलीतून प्रत्यक्ष अनुभवसुद्धा विद्यार्थ्यांना मिळत असतात. त्यातून ज्ञानाचं दृढीकरण होत असतं. आणि शिक्षणात व्यक्ती भिन्नतेचं तत्त्व जर मान्य केलं तर विविध उपक्रमाच्या संदर्भातला विचार या ठिकाणी महत्त्वाचा मानला गेलेला आहे. त्याच्यामध्ये विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वाचा विकास होण्याच्या दृष्टिकोनातून अनेक प्रकारच्या असणाऱ्या पुण्यतिथी असतील, जयंती असतील किंवा अनेक प्रकारचे असणारे कार्यक्रम हे आपणाला विद्यार्थ्याच्या असणाऱ्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून घ्यावे लागतील. त्याच्यामध्ये आपल्या असणारं सण, जयंत्या, पुण्यतिथी असतील, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दिवस साजरा करणं असेल, वादविवाद मंडळ असेल, छंद मंडळ असेल, सांस्कृतिक मंडळ असेल, यांच्याद्वारे अनेक प्रकारचं कार्यक्रम किंवा सहली, प्रदर्शन अशा विषयक कार्यक्रम हे आपणाला शाळेच्या अंतर्गत घ्यावे लागत असतात. तर त्या सर्व कार्यक्रमाचा विचार हा प्रामुख्याने शाळेमध्ये विद्यार्थ्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून हा आपणाला या ठिकाणी करावा लागत असतो. आता बघा, या उपक्रमाचा संदर्भात नियोजन करत असताना का करणं गरजेचं आहे याचाही विचार या ठिकाणी महत्त्वाचा आहे. कारण शाळेमध्ये प्रथम उपलब्ध मानवी साधन संपत्ती कोणते आहेत आणि भौतिक साधनाचे कोणते आहेत या गोष्टी निश्चित झाल्या की त्या संदर्भातल्या उपक्रमाच्या संदर्भातली दिशा ही आपली काय होत असते, निश्चित होत असते. त्यामुळं उपक्रमाची निवड करताना त्या उपक्रमाची निवड करावी लागत असते आणि उपक्रमाची निवड केल्यामुळं आपल्याला निश्चित असं उद्दिष्ट ठरत असतं आणि उद्दिष्ट ठरल्यानंतर आपल्याला त्या उपक्रमाच्या कार्यवाहीच्या अनुषंगाने आपल्याला योग्य ती दिशा मिळत असते. त्यामुळं उपक्रमविषयक नियोजन सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे. कारण उपक्रमाच्या कोणते उपक्रम घ्यायचे आहेत किंवा कशा पद्धतीने ते उपक्रम घ्यायचे आहेत याचा जर आपल्याला सर्वसामान्य आराखडा सुरुवातीलाच तयार करता आला तर आपल्याला अभ्यासांवरती जे उपक्रम आहेत ते व्यवस्थितरित्या वर्षभरामध्ये या ठिकाणी पार पाडता येऊ शकतात. तर त्यासाठी वार्षिक उपक्रमाचं नियोजनसुद्धा या ठिकाणी करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये प्रामुख्याने एका गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे की वर्षभरामध्ये आपल्याला अभ्यासांवरती कोणते उपक्रम घ्यायचे आहेत, ते कसे घ्यायचे आहेत, त्यासाठी कालावधी किती असणार आहे किंवा ते उपक्रम कधी घ्यायचे आहेत, कोणत्या महिन्यात घ्यायचे आहेत, त्या दिवसावाईज आणि महिन्यावाईज या ठिकाणी वर्षभराचं नियोजन हे उपक्रमविषयक नियोजनामध्ये आपल्याला करता येऊ शकतात. आणि ते नियोजन केल्यामुळे वर्षामध्ये कोणते उपक्रम घ्यायचे आहेत याची दिशा मिळते आणि त्या पद्धतीने आपल्याला एक उपक्रम घेता आपल्याला पुढे जाता येतं आणि ते उपक्रम पूर्णत्वास नेता येऊ शकतात. तर यासाठी अभ्यासावरती उपक्रमाच्या वार्षिक नियोजनातसुद्धा गरज असलेली आपल्याला बघायला मिळते. त्याचबरोबर अभ्यासतर कार्यक्रमाचं नियोजन, अभ्यासाशिवाय इतरही बरेच कार्यक्रम आपल्याला घ्यावे लागत असतात. त्याच्यामध्ये विद्यार्थ्याच्या कल्याणाच्या दृष्टिकोनातून विविध योजनांचा विचार आपल्याला करता येईल. पुस्तक पेढीची योजना असेल, विद्यार्थी वस्तू भांडार असेल, वसतिगृह व्यवस्था असेल, विद्यार्थी सोयी शासन मंडळ असेल, असे सारखे उपक्रम शाळेमार्फत या ठिकाणी घेतले जाऊ शकतात. किंवा अनेक प्रकारचं जे उपक्रम आहेत ते जे वेगवेगळ्या व्यक्तीची विविध विषयावरती व्याख्यानं घेणं असेल, जे शास्त्रज्ञ असतील, तत्त्वज्ञ असतील, लेखक असतील, कवी असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, वकील असतील, डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, त्यांच्या क्षेत्रातील माहिती विद्यार्थ्याला व्हावी या दृष्टिकोनातून किंवा ते कशा पद्धतीने त्यांच्या क्षेत्रामध्ये स्वतःचं एक कर्तृत्व निर्माण केलेलं आहे याविषयीची माहिती विद्यार्थ्याला देण्याच्या दृष्टिकोनातून कोणत्या वर्षभरामध्ये आपल्याला अभ्यासतर उपक्रमामध्ये कोणत्या व्यक्तीला आपण बोलवणार आहोत, ते कधी त्या व्यक्तीचं कोणतं कार्यक्रम घेणार आहोत, कोणत्या विषयावरती ठेवणार आहोत, तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा वार्षिक उपक्रमविषयक नियोजन, अभ्यासतर उपक्रम जे घेतले जाणार आहेत त्याचं नियोजन या ठिकाणी त्याचं नियोजन हे आपल्याला करावं लागणार आहे. आणि ते नियोजन केल्यामुळं जे अभ्यासतर उपक्रम जे आहेत ते सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पार पाडता येतील किंवा यशस्वी होण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला योग्य ती दखल घेता येऊ शकेल. तर त्यासाठी या उपक्रमाचं नियोजनसुद्धा वर्षारंभी करणं महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे. तर त्याचंसुद्धा नियोजन आपल्याला करावं लागेल. तर थोडक्यात साधारणपणे 3 गोष्टीचं वार्षिक कामाच्या नियोजनामध्ये महत्त्वाचं स्थान असलेलं आपल्याला बघायला मिळतं. त्याच्यामध्ये अभ्यासविषयक असणारं वार्षिक कामाचं नियोजन, त्यानंतर दुसरा अभ्यासावरती उपक्रमाचं नियोजन आणि तिसरा मुद्दा सांगितला गेलेला आहे तो अभ्यासतर उपक्रमाचं नियोजन. तर ह्या गोष्टीविषयीची माहिती आपण आजच्या तासिकेला अभ्यासलेली आहे. तर पुढच्या तासिकेला आपण नियोजन आणि प्रशासन याच्यामधलाच महत्त्वाचा भाग जो आहे वेळापत्रक,
तर त्या वेळापत्रकाच्या संदर्भातली माहिती आपण नंतरच्या तासिकेमध्ये घेणार आहोत. तर ही माहिती जी ऐकून घेतली त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचं धन्यवाद. ठीक आहे, थांबू आपण.